जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3 2024 क्रेडिट पॅटर्नमधील म्हणजेच ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्नमधील फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. तर परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटतील. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन या विषयाच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जाणून घेण्यापूर्वी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या विषयाला किती क्रेडिट आहे, मार्क्स किती आहे, परीक्षेसाठी टाइम किती आहे, पासिंग मार्क्स, मीडियम आणि बाकीची सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर या विषयाला एकूण 2 क्रेडिट आहे. यासाठी तुम्हाला विद्यापीठाची परीक्षा 15 मार्काची होईल. इंटरनलसाठी सॉरी युनिव्हर्सिटीची एक्झाम 35 मार्काची होईल. इंटरनलसाठी तुम्हाला 15 मार्क असणार आहे. तर विद्यापीठाचा पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्क पाडणं अपेक्षित आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त इंग्रजी माध्यमातून येणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. विद्यापीठाच्या परीक्षेचा. त्याकरता सगळ्यात अगोदर इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करा. त्यामध्ये टोटल तुम्हाला 4 प्रश्न दिले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ असे 3 प्रश्न आहे. त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. यामध्ये समोर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल, ज्यामध्ये टोटल 4 प्रश्न असणार आहे. पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड तुमचा थिअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन असणार आहे 15 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला असेल. तर क्वेश्चन नंबर 4 प्रत्येक चॅप्टरवरती शॉर्ट नोट्स असतील. प्रत्येकी 2-2 शॉर्ट नोट्स असतील. कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यासाठी 15 मार्क आहेत. असे मिळून टोटल 35 मार्क असणार आहे. ह्यामध्ये थिअरी प्रश्नाला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? एक अंदाजे मी या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासातून ते काढू शकतात किंवा महाविद्यालयामध्ये जे काही झालेल्या तासिका आहेत, त्यामध्ये सरांनी सांगितलेल्या विषयावाईज तुम्ही ते काढू शकता. यामध्ये मला वाटतोय ते मी क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहे, इम्पोर्टंट क्वेश्चन्स. पहिला आहे एक्सप्लेन इन डिटेल्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेक होल्डर. त्याच्यानंतर आहे एक्सप्लेन फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड इन्व्हेस्टिगेशन स्टँडर्ड. Then explain fraud triangles and its characteristics किंवा फीचर्स. Then explain nature and types of fraud. हा अत्यंत महत्त्वाचा वाटणारा प्रश्न आहे. नेक्स्ट एक्सप्लेन कॅटेगरीज ऑफ ऑक्युपेशनल फ्रॉड. देन स्पेशलाइज एरिया स्कीम ऑफ फ्रॉड. हा प्रश्न कदाचित शॉर्ट नोट्सलाही मी टाकलेला आहे किंवा शॉर्ट नोट्सलाही विचारत असतो किंवा स्पेशलाइज एरियाज किंवा स्कीम ऑफ फ्रॉड हा मी शॉर्ट नोट्स ॲज वेल ॲज ब्रॉड क्वेश्चन म्हणून या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ सायबर क्राईम अँड हाऊ टू मेजर किंवा मेजर टू प्रिव्हेंट सायबर क्राईम. कशा पद्धतीने ते आपल्याला मिटवता येतील या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन फ्रॉड मेकॅनिझम अंडर सर्टन अरेंजमेंट्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. देन एक्सप्लेन इन डिटेल्स प्रोसेस ऑफ फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. जो सेकंड नंबर चॅप्टर रिलेटेड अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. शॉर्ट नोट्सकडे वळूया. शॉर्ट नोट्समध्ये आहे तुम्हाला इथे 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे की सॉरी या ठिकाणी 2 ते 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला काय करायचे आहे, या ठिकाणी राईट डाउन करायच्या आहे. कारण शॉर्ट नोट्सचा प्रश्न तुम्हाला किती मार्काला विचारला जातो? 15 मार्कासाठीचा विचारला जाणारा आहे. तर यामध्ये शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला पहिली आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग, दुसरी आहे फ्रॉड अँड इन्व्हेस्टिगेशन, तिसरा आहे एलिमेंट्स ऑफ फॉरेन्सिक अँड इन्व्हेस्टिगेशन, नंतर आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेक होल्डर, देन फ्रॉड डायमंड्स, देन फ्रॉड पेंटागॉन, देन फ्रॉड स्केल अँड फ्रॉड सर्कल. हे जे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, यापैकी कोणत्याही 2 किंवा 3 कन्सेप्ट तुम्हाला विचारला जाऊ शकता. नेक्स्ट आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड इन्व्हेस्टिगेशन स्टँडर्ड. तुम्हाला जे काही वेगवेगळे स्टँडर्ड्स दिलेले आहे FAISचे, तर ते तुम्हाला मेन्शन करायचे आहे. नेक्स्ट आहे कॅटेगरीज ऑफ फ्रॉड, देन नेचर ऑफ फ्रॉड. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अजूनही काही शॉर्ट नोट्स दाखवलेले आहे. ते म्हणजे करप्शन अँड इट्स व्हेरियस टाइप्स, देन ऑक्युपेशनल फ्रॉड, देन सायबर फ्रॉड अँड क्राईम, देन फ्रॉड मेकॅनिझम. या अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 13 ते 14 तुम्हाला शॉर्ट नोट्स पण दिलेले आहे आणि काही महत्त्वाचे प्रश्न पण तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3
एन-ई-पी पॅटर्न 2020 मधील फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. बाकीचे देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटेल. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.